कुठल्याही कुंडलीमध्ये एकदम युनिक कॉम्बिनेशन आहे. माणूस जमिनीवर पाय ठेवतो अहंकार विरहित. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सूर्य आणि केतू यांचं कंजंक्शन असतं, युती असते, त्यांच्याबद्दल एक गोष्ट सांगतो, एकदम इंटरेस्टिंग गोष्ट आहे. अशा व्यक्तीचं वडिलांशी काही ना काही डिस्टन्स वालं नातं असतं, नेहमी दुरावा पण तुम्ही म्हणू शकता. पण जर ह्या गोष्टीमध्ये थोडंसं डीप डाऊन जर बघितलं तुम्ही, तर एक वेगळीच गोष्ट ह्याच्यामधून समोर येते, कन्क्लुजन समोर येतं. ह्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये स्पिरिच्युअलिटीकडे वळण्यामागचं सर्वात मोठं कारण आहे ह्याचे वडील. येस, त्याचे वडील. रिझन काही असू द्या, एनिथिंग, सिच्युएशन्स काही असू द्या, किंवा नात्यातील काही एक्सपिरियन्स आहेत, किंवा जीवनातील कुठलीही घटना असेल, पण त्या प्रवासाची सुरुवात अनेकदा ह्याच्या वडिलांमुळेच होते. अजून एक स्पेशल गोष्ट, ह्या व्यक्तीला आयुष्यात जेवढी जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळेल, जेवढा जास्तीत जास्त लिडरशिप मिळेल, ऐश्वर्य मिळेल, तेवढा हा माणूस डाऊन टू अर्थ होतो. बऱ्याच वेळा काय होतं की थोडासा पैसा, प्रसिद्धी मिळाली ना की माणूस, तुम्हाला तर माहितीच आहे, काही सांगायची गरज नाहीये. बट सूर्य आणि केतू यांची जिथे कंजंक्शन असतं, एकदम युनिक कॉम्बिनेशन आहे. कॉमनली प्रसिद्धी आणि सत्ता यांच्यासाठी लोक धावतात, ही लोक ह्याच्यासाठी नाही धावत. प्रसिद्धी, सत्ता जेव्हा यांच्याकडे येते, हे तेवढे आतमधून इनर बॅलन्स फील करतात, काम फील करतात, अजून नम्रपणे पोलाईट फील करतात. अशा व्यक्तीला फक्त माया, गर्दी, ह्या जे कृत्रिम जग आहे यांच्यापेक्षा इनर कॉन्शियसनेस मध्ये जो एक शांतता आहे ती आवडायला सुरू होती, निसर्गाचं सानिध्य आवडायला सुरू होतं. बाकीचे लोक कसं की कॉन्फिडन्स असला तर मोठमोठ्याने स्वतःचं प्रदर्शन करतात, पण सूर्य आणि केतू यांचं जेव्हा कंजंक्शन असतं, तेव्हा माणसाला गरज नाही लागत स्वतःला प्रूफ करण्याची, स्वतःची कृत्रिम प्रसिद्धी करण्याची. इनर बिल्ट होतो तो कॉन्फिडन्स. लाईफ जेवढ्या यांना हाईटवर घेऊन जातं, ही लोक तेवढेच डाऊन टू अर्थ फील करतात. कमेंट करा, तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य आणि केतू कुठल्या घरात आहे किंवा कुठल्या राशीमध्ये आहे, काय कॉम्बिनेशन बनतं ते डिस्कस करूयाच.